श्री शंकर भट्ट व धर्मगुप्त. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल व स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, मी आपणास आज एक कथा सांगणार आहे. आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊयात. श्री शंकर भट्ट व धर्मगुप्त अनेक दिवस प्रवास करीत असताना वेगवेगळ्या प्रवास साधनाने ते प्रवास करीत होते. कधी पायी चालत, तर कधी बैलगाडीने, तर कधी घोडागाडीने. काही दिवस प्रवास केल्यानंतर त्रिपुरांतक नावाच्या महाक्षेत्रात ते पोहोचले. त्रिपुरांतकेश्वराचे त्यांनी दर्शन घेतले. दिव्यानुभव सांगावे असे मला पुष्कळसे अनुभव येऊ लागले, असे श्री शंकर भट्ट म्हणतात. आमच्याजवळ श्रीपादांच्या दिव्य पादुका होत्या. आम्ही प्रवास करीत असताना श्रीचरण आमच्यासोबत चालत आहेत असे आम्हाला जाणवत असे. आमच्या पावलांबरोबर त्यांचेही पाऊल पडत आहे असा भास होत असे. बोलत असताना श्रीपाद प्रभू आमच्याशी बोलत आहेत असे वाटे. जेवतानाही ते आमच्याबरोबर जेवत आहेत असे वाटे. आमच्या शरीरात, रक्तात, नाडीत व कणाकणात श्रीपादांचे अस्तित्व जाणवू लागले. जीवात्मा हाच परमात्मा असतो हा सिद्धांत फक्त ऐकला होता, परंतु त्याचा प्रत्यक्ष अनुभव. शरीरामध्ये श्रीपादांचे चैतन्य भरलेले असून कुठल्याही प्रकारच्या स्पर्शाशिवाय अनुभव मात्र येत होते. अशा प्रकारची लीला कधी आम्ही ऐकली नव्हती. त्रिपुरांतकेश्वराचे पुजारी श्री भास्कर शास्त्री होते. त्यांनी मोठ्या आदराने आमचे स्वागत केले. तसे ते पिटिकापूर येथे राहणारे होते, पण इथे त्यांची पुजारी म्हणून नेमणूक झाली होती. ते षोडशी राजराजेश्वरी देवीचे भक्त होते. श्री पिटिकापूर निवासिनी श्री कुकुटेश्वराची पत्नी श्री राजराजेश्वरी देवीने स्वप्नातच भास्कर शास्त्रींना मंत्रदीक्षा दिली होती. आम्हा दोघांना त्यांनी त्यांच्या घरचे आतिथ्य स्वीकारायचा आग्रह केला. आमच्याजवळ श्रीपादांच्या पादुका आहेत हे त्यांना कळले होते. त्या पादुका आम्ही त्यांच्या देवघरात ठेवल्या. त्या पादुकांमधून दिव्य कंठस्वर ऐकू आले, बाळांनो, तुम्ही धन्य आहात. या पादुकांची भास्कर शास्त्रींनी पूजा करावी. सध्या या पादुका तांब्याच्या आहेत. भास्कर शास्त्रींच्या मंत्रोपासनेला, त्यांच्या मंत्रोपासनेच्या बळामुळे या सोन्याच्या होतील. हिरण्यलोकातील काही महापुरुष त्या सुवर्ण पादुका हिरण्यलोकामध्ये घेऊन जातील. तिथे त्या पादुकांचे पूजन अर्चन करतील. नंतर त्या कारण लोकात घेऊन जातील. नंतर महाकारण लोकात असणाऱ्या माझ्या भक्तांजवळ माझ्याजवळ आणल्या जातील. माझ्या पादुका मी स्वतः घालीन. त्या पादुका धारण करून मी कारण लोकात येऊन त्या दिव्यात्म्यांना आशीर्वाद देईन. त्यानंतर हिरण्यलोकात जाऊन तिथल्या महापुरुषांना आशीर्वाद देईन. तेव्हा माझ्या पादुकांना तेजोमय सिद्धी लाभेल. तेव्हा 18,000 महासिद्ध पुरुष त्या पादुकांना सोन्याच्या विमानाने माझ्या जन्मस्थानी घेऊन जातील. त्या स्थानी समंत्रक निरंजनासह भूमीत 360 फूट खोल या पादुकांची प्रतिष्ठापना करतील. तिथे सुवर्णमय देहकांतीतील दिव्यनाग नित्य या सुवर्णपूजा करतील. 64,000 योगिनीगण माझी पूजा करतील. त्या पादुका सुवर्ण सिंहासनावर ठेवल्या जातील. योगिनीगण व ऋषी संघाने नित्य परिवेष्टित असलेला मी तिथे दरबार भरवीन. त्या भूमीजवळच तसेच दुसरे अदृश्य अगोचर असे स्वर्ण पिटिकापूर असेल. सामान्य लोकांना भूमीवरचे प्राकृत पिटिकापूरच दिसणार. योगदृष्टी असणाऱ्यांना मात्र स्वर्ण पिटिकापुराचे दर्शन होईल. ज्या ठिकाणी भूमीत खोलवर माझ्या सुवर्ण पादुका प्रतिष्ठित होतील त्याच जागेवरती माझ्या पादुका
पिटिकापुरात प्रतिष्ठित होतील. म्हणून तुम्ही सर्व आनंदाने राहा. भविष्यात अनेक चित्रविचित्र घटना घडणार आहेत. माझ्या महासंस्थापनातील माझ्या पादुका दर्शनासाठी सतत माझ्या भक्तांची मुंग्यांसारखी रांग लागेल. हे ऐकून आम्ही फारच आश्चर्यचकित झालो. श्री भास्कर शास्त्री हे षोडशी राजराजेश्वरी देवीची आराधना करणारे परमभक्त होते. मी भास्कर शास्त्रींना विनंती केली की राजराजेश्वरी देवीच्या वैभवाबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. श्री राजराजेश्वरी देवी विवेकाचे प्रतीक. त्यावर भास्कर शास्त्री म्हणाले, बाळांनो, राजराजेश्वरीचे चैतन्य विचार करणाऱ्या आपल्या मनाच्या व इच्छेच्या सीमेवर आसनस्थ असते. ती आपल्या साधारण विचारशक्तीला मेधाशक्तीत बदलवते. विचार विवेक पूर्ण करण्यास ही माता मदत करते. संकुचित परिघातल्या आपल्या इच्छा विस्तृत करण्यात ती अनुग्रह करते. साधारणपणे शक्ती व विवेक एका ठिकाणी राहत नाही असत नाही, परंतु राजराजेश्वरीच्या अनुग्रहामुळे शक्ती व विवेक एकत्र असू शकतात. दिव्य चैतन्यात अनेक अनंत असतात. त्यासाठी आपले मन विकसित करण्याची शक्ती ही देवी देते. विश्वस्त विशाल भावना वाढविण्यासाठी ही आपली मदत करते. दिव्य असे अद्भुत ज्ञान देण्यासाठी शाश्वत अशी दिव्य मातृशक्ती आपल्या विश्वात अविर्भावित स्थिर शांत महत्तर कार्य साधण्यासाठी या देवीचा अनुग्रह फार आवश्यक व महत्त्वाचा आहे. राजराजेश्वरी देवी हा अनंत विवेकाचे एक प्रतीक आहे. ती जाणत नाही असा एकही संकल्प नाही. सर्व विषय, सर्व जीव, त्यांचे स्वभाव, त्यांचे संचालन शक्ती, या प्रपंचांचे धर्म, त्या संबंधींची योग्य वेळ, हे सर्व ती जाणू शकते. तिच्यात पक्षपात बुद्धी अजिबात नाही. तिचे कुणावर प्रेम नसते किंवा ती कोणाचा द्वेष करीत नाही. ज्यांना भविष्यदर्शन प्राप्त झाले त्यांना ती विश्वासात घेऊन आपल्या अंतरंगातील भक्त म्हणून स्वीकारते. या राजराजेश्वरी देवीपासून शक्ती मिळवणारे साधक आपल्या विवेकबळाने विरोधी शक्तीचे निर्मूलन करू शकतात. ती त्या साधकाला जे फळ द्यायचे ते देत असते. ती विश्वाशी कोणताही अनुबंध न ठेवणारी म्हणून अलिप्त असते. ती प्रत्येकाशी त्याच्या प्रकृतीप्रमाणे व आवश्यकतेप्रमाणे व सामर्थ्याप्रमाणे व्यवहार करीत असते. त्यांच्या शक्तीप्रमाणे त्यांना ती पुढे नेत असते. अज्ञानींना त्यांच्या अज्ञान मार्गाने जाऊ देते. त्यांचे स्वातंत्र्य ती मान्य करते. ते सुधारो वा ना सुधारो ती काहीही करीत नाही. तिची करुणा अनंत व अकुंठित आहे. तिच्या दृष्टीने सर्वच तिची लेकरे आहेत. असुरांना, राक्षसांना, पिशाचांना पण ती लेकरासारखीच वागवते. माणसाच्या दयेप्रमाणे तिची दया आंधळी नाही. तिची दया व वेग दृढ असतो. परमात्म्याच्या आज्ञामार्गात ती अजिबात ढवळाढवळ करीत नाही. तिच्या शक्तिप्रयोगाचे ज्ञान हे केंद्र आहे. म्हणूनच आपल्याला तिचा अनुग्रह प्राप्त झाला असल्यास सत्य बहिर्गत होऊन सत्यज्ञान बोध होईल. अशा कृपेचा वर्षाव ती करते. तिची शक्ती प्राप्त करायची असल्यास कर्तव्यदक्ष राहून सत्याचा शोध घेत राहावे लागते. तेव्हा तिचा अनुग्रह होतो. मी पिटिकापुराशी असल्यामुळे श्रीपादांची माझ्यावर खूप पूर्ण कृपा आहे. त्यामुळे राजराजेश्वरी दीक्षेत सफल झालो. आता माझ्या दीक्षेची वेळ झाली आहे. मी जास्तीत जास्त वेळ ध्यानात घालवतो. श्रीपाद कुठल्याही परिस्थितीत पिटिकापुराहून संचाराला निघाले हे मी तुम्हाला उद्या सांगेन. तुम्ही इथे यायच्या आधी मी समर्पित केलेला पुलिहारा, चिंचेचा भात श्रीपादाने थोडा स्वीकारला होता. त्यांनी मला राजराजेश्वरी रूपात दर्शन दिले. तो महाप्रसाद ग्रहण करून तुम्हीही ध्यानाला बसा. तात्पर्य: श्रोतेहो, या कथेत श्री राजराजेश्वरी देवी म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरू श्री श्रीपाद वल्लभच आहेत.
हे भास्कर शास्त्रींनी वेगवेगळ्या उदाहरणातून आपणास समजावून सांगितले आहे. श्रीपाद प्रभू हे जगाचे कल्याणार्थ पृथ्वीवर अवतरले आहेत. त्यांच्या कथा ऐकल्यानंतर आपणास बरेच दिव्य व भव्य अनुभव येत असतात. या कथा वाचल्याने व ऐकल्याने मानसिक समाधान, शारीरिक समाधान, वृत्ती प्रसन्न राहते. म्हणून श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण, मानसपूजा व त्यांची निस्सीम भक्ती आपण श्रोतेहो केलीच पाहिजे. श्रोतेहो, तुम्हाला माझी कथा कशी वाटली? आवडली का? आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा. श्रोतेहो, आपण माझ्या कथा ऐकल्याबद्दल आपणास मनापासून खूप खूप धन्यवाद. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.